रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते। अन्नपूर्णेची मूर्ती किंवा त्याचे चित्र घरामध्ये ठेवलं जातं, जिने वाढलेल्या भिक्षांमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वांचा संसार सुद्धा पूर्णपणे तृप्त होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाले। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे। अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते। ही तिथी माता पार्वतीला समर्पित आहे। एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला। पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता। या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला विशेष असं स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते। आपल्याकडे बघा, लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरामध्ये जाते ते घर नेहमीच धन आणि धान्याने भरून राहते। त्या घरामध्ये धन आणि धान्याची संपन्नता राहते। त्यासाठी मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते। ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णेच्या देवीची पूजा केली जाते त्या घरामध्ये धान्याचा किंवा धनाचा कधीही तुटवडा भासत नाही। घरामध्ये माता अन्नपूर्णा असणे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे। मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये देवघरामध्ये कसा ठेवावा किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी, तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावेत, अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती खरेदी करताना कधी करावी किंवा कशी मूर्ती खरेदी करावी, जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी, अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरामध्ये असेल तर कोणत्या चुका आपण करायच्या नाहीत। आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहावा, जर असं तुम्हाला वाटत असेल तर काही चुका आपण चुकून देखील करू नयेत। ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती अगदी माहितीपूर्ण आणि योग्य असे व्हिडिओज अपलोड होत राहतील। बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करीन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी असा प्रश्न देखील मनामध्ये येतो, किंवा त्याची स्थापना कधी करावी। तर बघा, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला, म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती असते, त्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। यावेळेस तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून घरामध्ये आणू शकता। किंवा जसं गुरुपुष्यामृत योग असेल किंवा आता गुढीपाडवा देखील येईल, चैत्र पाडवा, त्यावेळेस देखील तुम्ही खरेदी केलं तरी सुद्धा चालेल, किंवा अक्षय तृतीयेस खरेदी केलं तरी सुद्धा चालेल। अन्नपूर्णा मातेची मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी, तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता, जसं की चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता। जर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करायची, तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा, नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा, नंतर एखाद्या पाठावर किंवा चौरंगावरती अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करायची आहे। यानंतर स्थापना करायची आहे। तर त्यासाठी काय करायचं, आता पौर्णिमेला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल किंवा तुम्ही नवीन खरेदी करून आणली असेल तरी सुद्धा असंच करायचं। पहिल्यांदा गणपतीची स्थापना करायची, स्वयंपाकघरामध्ये पूजा करू शकता। पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये पूजा करा, थोडा वेळ ठेवायची आहे, अगदी अर्धा ते 1 तास तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ठेवा आणि त्यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती तुम्ही उचलून देवघरामध्ये ठेवायची आहे। सर्वात आधी स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे, रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पांना अभिषेक करायचा। सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर माता अन्नपूर्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर चौरंगावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं, त्यावरती आपण एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये धान्य भरायचं आहे। तर नेहमी तांदूळच भरावे, पुढे मी सांगणारच आहे, आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी। हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या, फूल वाहिली, कापसाचं वस्त्र वाहिलं, असं आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली।
घेतली, निरंजन ओवाळून घेतलं. त्यानंतर स्टोवची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. स्टोवची पूजा करत असताना 5 हळदी कुंकवाची बोटे उठवा किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढा. तर त्यानंतर आपण स्टोवला देखील हळदी कुंकू, अक्षता, फुलं व्हायची, निरंजन ओवाळून घ्यायचं, अगरबत्ती ओवाळून घ्यायची. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी. अन्नपूर्णा मातेची जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा ती तांब्याची किंवा पितळेची एखादी प्लेट देखील तुम्ही खरेदी करावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित केली जाते, धान्यामध्ये ठेवली जाते. त्यासाठी प्लेट देखील तुम्ही खरेदी करून आणा किंवा तुम्ही वाटीमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल, परंतु शक्यतो स्टीलची वाटी वापरू नये. तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवावी. तर बघा, मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे अखंड असावेत, खंडित असू नये. तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत. तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते तर त्या पळीमध्ये देखील तांदळाचे 2-4 दाणे आपल्याला नक्कीच ठेवायचे आहे. तर ही पळी कधीही रिकामी ठेवू नये, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. बरेच जण अशा चुका करतात की पळी रिकामी ठेवतात. जर रिकामी ठेवली तर त्या घरामध्ये दोष लागू शकतात, घरामध्ये सुख, शांती, समाधान नाहीसं होतं. तर यासाठी तुम्ही पळीमध्ये तांदूळ अवश्य ठेवा. अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये स्थापित केल्यानंतर दररोज तिची पूजा करावी. रोज घरातील देवी देवांच्या पूजा ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे. पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची मूर्तीवरती कुंकुमार्चन हे आपल्याला अवश्य करायचं आहे आणि धान्यार्पण देखील करायचं आहे. तर कुंकुमार्चन कसं करावं? कुंकुमार्चन ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे. कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती चिमूट कुंकू घेऊन मातेच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत हे कुंकू व्हायचं आहे. असं म्हटलं जातं. यासाठी अंगठ्या आणि अनामिका या बोटांचा वापर करून कुंकू जे आहे तर ते व्हायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना आपण देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यच सिद्ध भिक्षां देहीच पार्वती. हा मंत्र तुम्हाला जमत नसेल तर ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही नवार्णव मंत्राचा देखील जप करू शकता. तर कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकू चरणापासून ते मस्तकापर्यंत असं वाहत राहायचं आहे. तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे, म्हणजे तुम्ही 11 वेळा 21 वेळा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही श्री सूक्त म्हणून त्याच्यासोबत देखील केलं तरी देखील चालेल. कुंकुमार्चन केल्यानंतर हे जे कुंकू आहे तर ते मातेच्या चरणावरती वाहिलेलं तर ते एका डबीमध्ये आपल्याला साठवायचं आहे आणि त्यानंतर हे जे कुंकू आहे तर त्यामध्ये सर्व शक्ती एकवटलेली असते. त्यासाठी आपण रोज सकाळी घरातील कुलस्त्रीने हे जे कुंकू आहे तर ते आपल्या कपाळी लावायचं आहे. तुम्ही फरक बघू शकता. आपण रोज कपाळाला लावलं तर आपल्या घरामध्ये ज्या पीडा आहे तर त्या नाहीशा होतात, घरामध्ये बरकत येते, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येते. त्यासोबतच घरातील व्यक्तीने घराबाहेर जात असताना हे जे कुंकू आहे तर ते कपाळी लावल्यानंतर प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळते. त्यानंतर रोज कामानिमित्त जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस देखील हे कुंकू आपण कपाळावरती लावायचं आहे. म्हणजे कपाळावरती लावण्यासाठी आपल्याला कुंकू वापरायचं आहे. घरातील व्यक्तीनेच वापरा व तुम्ही बाहेरच्या व्यक्तींना हे कुंकू देऊ नये. द्यायचं असेल तर आपल्या कुळामध्ये म्हणजे आपले सासू सासरे, दीर जावा या घरामध्ये तुम्ही देऊ शकता. माहेरी हे कुंकू आपल्याला द्यायचं नाही, हा नियम आपल्याला पाळायचा आहे. अशा प्रकारे कुंकुमार्चन करा, लवकरच तुम्हाला फरक दिसून येईल. कुंकुमार्चन सांगितल्याप्रमाणे मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला तुम्ही करू शकता. यानंतर आता आपण धान्यार्पण कसं करावं तर ते पाहूया. धान्यार्पण म्हणजे काय तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडं धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे. धान्यार्पण कधी करावं तर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्यार्पण करू शकता. आपण शिवामूठ ज्याप्रमाणे वाहतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मूर्तीवरती धान्य देखील अर्पण करायचं आहे. या विधीमुळे आपल्याला माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरावरती माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो आणि घरामध्ये बरकत राहते. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला अन्नपूर्णा माता प्रसन्न होईल. अन्नपूर्णा मातेचं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतं, तर त्यासाठी प्रत्येक महिन्याने आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं, कारण की आपण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या स्वयंपाकघरातून आपल्याला मिळत असतो. त्यामुळेच आपण घर हे धनधान्याने भरून राहत असते. ज्या महिलेच्या डोक्यावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो
असतो त्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता भासत नाही। प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक हे चिन्ह नक्की बनवायचं आहे। गॅस शेगडी किंवा स्वस्तिकची पूजा करून घ्यायची। हळदी कुंकू, फूल, अक्षता वाहून पूजा करायची। मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा हा एक दिवा स्वयंपाकघरामध्ये नक्कीच लावायचा आहे। दिव्याची देखील पूजा करून घ्यायची। हळदी कुंकू, अक्षता वाहून घ्यायचं। अन्नपूर्णा मातेला आपण जे तांदूळ अर्पण करतोय तर ते तांदूळ मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत। ते किती वाहिले किंवा केवढे वाहिले याचा आपण मोजमाप करत बसायचं नाही। जोपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ते धान्य जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। हे करत असताना या अगोदर सांगितलेला मंत्र अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच सिद्ध भिक्षां देहीच्च पार्वती या मंत्राचा जप करायचा आहे। तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून पहा। धान्यार्पण केलेले जे तांदूळ आहेत ते नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरण्यासाठी जे तांदूळ असतात त्यामध्ये टाकायचे आहे। त्यामुळेच घरामध्ये बरकत राहते, कधीही धन धान्याची कमतरता भासत नाही। थोडेसे तांदूळ पक्ष्यांना घालायचे आहेत। धान्यार्पण केलेले तांदूळ तुम्ही लगेच काढून 1-2 तासामध्ये काढून घेतलं तरी देखील चालेल। नंतर आपण रोज अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीखाली जे काही तांदूळ आपण ठेवतो तर ते तांदूळ कधी बदलावे तर मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता। हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालायचे। तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करायचे। असे केल्याने घरामध्ये भरभराट येते। किंवा हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात बनवून तुम्ही गाईला खाऊ घालू शकता तरी सुद्धा चालेल। परंतु हे तांदूळ वाया जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही ते तांदूळ जे आहेत तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण देवघरामध्ये कुठे ठेवावी तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवायची आहे। कारण की ही अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी आहे। माता पार्वतीचा अवतार आहे। त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी। शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस अशी ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। असं अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावरती अखंड कृपा राहते। घरामध्ये सुख, शांती, समाधान राहते। माता लक्ष्मीची देखील कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते। घरी आलेल्या अतिथींचा छान आदरपूर्वक सन्मान करावा। असं केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची ओटी देखील तुम्ही भरू शकता आणि त्यानंतर ती ओटी तुम्ही स्वतः घरामध्ये वापरू शकता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अन्नपूर्णा मातेविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ तर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला, योग्य वाटला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। भेटू अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, जय अन्नपूर्णा माता।